नमस्कार शेतकरी बंधूंनो. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाचा शेती व्यवसायात कसा वापर करावा, आपल्याला आपल्या शेतातील कीटकनाशकाचा, बुरशीनाशकाचा जर खर्च कमी करायचा असेल तर अमावस्या आणि पौर्णिमेचं शास्त्र काय असते ते समजावून घेणं गरजेचं आहे. परंपरागत पद्धतीत भारतातील ऋतू आणि सण यांचा पिकाच्या जीवनचक्राशी फार मोठा संबंध आहे. तसे दाखलेही ऋषीमुनींनी वेदामध्ये नमूद केले आहेत. आता शुक्ल पक्ष काय आणि कृष्ण पक्ष काय, शुक्ल पक्षाचा शेतीवर कसा प्रभाव असतो, कृष्ण पक्षाचा शेतीवर काय प्रभाव असतो. शुक्ल पक्ष हा प्रतिपदेपासून चालू होतो, चतुर्दशीला संपतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमा असते. म्हणजे पौर्णिमेचे अगोदरचे 14 दिवस हा शुक्ल पक्ष असतो. शुक्ल पक्षात जसा चंद्र कलेने मोठा होत असतो आणि पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो, तसा शुक्ल पक्षात झाडातील रस हा मुळाकडून, खोडाकडून, पानाकडून झाडाच्या अग्रभागी एकवटला जातो. म्हणजे थोडक्यात आपल्याला माहिती आहे पौर्णिमेला काय होतं तर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर पाणी येत असतं, भरती येत असते. जर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पृथ्वीच्या पाण्यावर होत असेल तर पृथ्वीवर राहणारे जे पण जीवजंतू, सजीव सृष्टी असेल त्या सजीव सृष्टी जीवजंतूवर पण चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव हा पौर्णिमेला दिसून येतो. पृथ्वीवर पाणी येतं म्हणजे पृथ्वीवर ओलावा येतो. म्हणून जर तुम्ही शुक्ल पक्षात जर पेरणी केली तर शुक्ल पक्षात शेतीसाठी उपयुक्त असलेल्या जीवाणूंची संख्या वाढलेली असते. म्हणून पेरणीसाठी शुक्ल पक्ष हा उत्तम समजला जातो. त्यात एकादशी मिळाली तर सोन्याहून पिवळं. शास्त्रज्ञांनी असं सिद्ध केलं